शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत कष्टाने जमवलेले 5 लाख रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य बॅग लिफ्टरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मोठं यश मिळवलं आहे। विशेष म्हणजे या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं असून त्यामुळे पीडित शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे। दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादी नितीन जिजेबा पराट राहणार रिसोड जिल्हा वाशिम हे त्यांची मुलगी श्रुती हिचे बुलढाणा येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये BAMS वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाल्याने कॉलेजची फी भरण्यासाठी SBI शाखा मेहकर येथून 5 लाख रुपये रोख स्वरूपात काढून स्वतःच्या कारने बुलढाणा इथं आले होते। कॉलेज परिसरात कार पार्क करून ते फी भरण्यासाठी आत गेले असता अज्ञात आरोपींनी कारच्या काच तोडून आत ठेवलेले 5 लाख रुपये चोरून नेले। या घटनेने फिर्यादी शेतकऱ्यावर मोठा आर्थिक आघात झाला। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बुलढाणा शहर इथं गुन्हा क्रमांक 805/2025 अन्वये BNS 2023 चे कलम 305C35 अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून CCTV फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला। सदर आरोपी हे आंतरराज्य सराईत बॅग लिफ्टर असून मूळ पत्त्यावर न राहता विविध राज्यात वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले। अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी कर्नाटक राज्यातील शिवमोगा शहरात वास्तव्यास असल्याचं समोर आलं। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकात जाऊन सलग 5 दिवस शोध मोहीम राबवली। मुख्य आरोपी सुनील उर्फ बालूरामू बोवी वय वर्ष 32 राहणार सेकंड क्रॉस केशवपुरा भद्रावती जिल्हा शिवमोगा कर्नाटक याला शिवमोगा शहरातील पेस कॉलेज परिसरातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला आहे। चौकशीत त्याने सदर गुन्हा हा त्याचा भाऊ विष्णुराम बोवी याच्यासोबत केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।